विनंती आहे, कधी कधी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात 2019ला त्यांनी वंचित बहुजन आघाडी काढली, त्याच्या अगोदर त्यांचा मॅनिफेस्टो काढला, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असं जाहीर सांगितलं, आणि पुन्हा नंतर प्रकाश आंबेडकर साहेब काय झालं, पुन्हा नंतर तुम्ही म्हणताय नाही झालं पाहिजे. रामदास आठवले साहेब म्हणतात की उपवर्गीकरण झालं पाहिजे, 4-4 दिवसाला वेगवेगळ्या बातम्या देतात, आणि त्या ठिकाणी पुन्हा म्हणतात की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. नेमकं काय चाललंय काय? हे उपवर्गीकरण म्हणजे फक्त अत्यंत वंचित असलेला जो समाजघातक घटक आहे, जो आजही गावाकुसाच्या बाहेर जो आमचे दलित वस्ती आहे, त्यामधला पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग, त्याच्या घरात येऊन बघा काय परिस्थिती आहे ती बघा, आणि त्याच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे का नाही? खरं सांगा तुम्ही, हे मिळालं पाहिजे का नाही? आज तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पोद्दार शाळा आहे का नाही? दिल्ली पब्लिक स्कूल आहे का नाही? ICIC बोर्ड आहे का नाही? इमानदारीने सांगा, आपल्या एखाद्या गरीबातल्या कुटुंबातल्या एखाद्या शेतात काम करणाऱ्याला पगार किती मिळते रे? महिन्याला पगार किती? 10,000 भरू का 15,000? 10,000. वर्षाचे किती झाले? 1,20,000. 10,000च्या हिशोबाने. आणि त्या शाळेची फीस किती आहे? 2.5 लाख. आता ह्या गरीब कुटुंबांनी 1,20,000 रुपये शेतकऱ्याकडून मजुरी घ्यायची का मुलाला 2.5 लाख रुपये भरायचे रे? भरू शकते का? भरू शकते का? म्हणूनच आम्हाला हे उपवर्गीकरण हवं आहे बाबा, दुसरं काय आम्हाला देणं घेणं नाही. जर तुमच्या ताकद असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय खात्यामध्ये जर 50-60 हजार करोड रुपयाचं बजेट आहे, ते बजेट सुद्धा कमीत कमी मातंग समाजाला वर्षाला 1,000 कोटी रुपये मिळालं पाहिजे का नाही? मिळालं पाहिजे का नाही? 2 हात वरी करून सांगा, मिळालं पाहिजे का नाही? हे मीडियावाले इकडे दाखवा रे, मिळालं पाहिजे का नाही? मिळालं पाहिजे का नाही? म्हणून तुम्हाला सांगतो, आता याच्या पुढे जर आपल्याला आंदोलन करायचे असतील, शिंदे साहेब माझी विनंती आहे, फार अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आरक्षण हे कशासाठी पाहिजे एवढीच भूमिका मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाकी जर आपल्याला कुठलंही राजकारण करायचं असलं तर नक्की आपण वेगवेगळे व्यासपीठ करून, परंतु बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीमधल्या माझ्या तमाम नेत्याला माझी विनंती आहे, आपण समदुःखी प्राणी आहोत, मन मोठं करा. अनुसूचित जातीतलं आरक्षण कुणाचा बाप सुद्धा रद्द करू शकत नाही. फक्त उपवर्गीकरण हा विषय आहे, आणि तो उपवर्गीकरण विषय हा सामाजिक अजेंड्यावरचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला या ठिकाणी समाधानाने सांगावंसं वाटतंय, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी बदर समिती निर्माण केली, आरटीची स्थापना केली, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा अजेंडा तयार केला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, माननीय दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी पवार मॅडमला आणि सरकारला माझी विनंती आहे की आता कुठलीही गय करू नका, कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. जसे ते आहेत तसेच आम्ही आहोत. आम्हाला जर उपवर्गीकरण नाही झालं तर पुन्हा नंतर आम्ही महाराष्ट्राची चळवळ उभी करून किमान 5 लाख लोकांचा मेळावा मुंबईला आम्ही भरवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्ही तयार आहात का? तयार आहात का? आता तुम्हाला मी एक घोषणा देतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई वहिनी पवार मॅडम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणच्या कलेक्टर महोदय, या ठिकाणचे पोलीस अधीक्षक, या ठिकाणची LCB, या ठिकाणची IB, यांना सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा धाराशिवचा महामोर्चा याचं निवेदन आपण तात्काळ मुख्यमंत्र्याला पाठवा की कुठल्याही क्षणी हा धाराशिवचा समाज या ठिकाणी आता रस्त्यावर पहिल्यांदा उतरलाय, पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू देऊ नका. जिल्हाधिकारी महोदय, SP महोदयांना या ठिकाणी विनंती आहे, म्हणून मी या ठिकाणी त्यांनी ऐकावं म्हणून घोषणा देतो. तेवढ्या घोषणा दोन्ही हात वरी करून द्या एकदम. भारत माता की, भारत माता की.